कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला सांग, घरी कधी सांगणार आहेस? अगं मग मी काय सांगू घरी की एका साखरपुडा झालेल्या मुलीवर माझं प्रेम आहे म्हणून? हे बघ दिव्या, मी तुला मागेही विचारलं होतं की जर तुझ्यावर मी मनापासून प्रेम केलं तर तू हे लग्न मोडणार आहेस का? सांग ना, मोडणार आहेस का? हे बघ, माझा साखरपुडा झालाय याला पण तूच कारण आहेस। जर तू आधीच आपल्या घरी सांगितलं असतं तर ही वेळच आली नसती। ठीक आहे, मग एक काम कर, तू मला तुझा निर्णय सांग आणि मोडायचंय का लग्न तेही सांग। मी सगळं मार्गी लावतो, तू फक्त हो बोल। काय ग शिवानी, कसला विचार करतेस? मी नाही मी कसला नाही। मी काय म्हणते, तू जरा थांब ना, इथे बस ना। अगं आता काय मध्येच? अगं थांब ना, बस ना, मला तुला काहीतरी विचारायचं नाही, आहे। कामं पडली मला। अगं थांब ना, मला एक गोष्ट सांग। मला सांग, तुझं आणि पप्पाचं कसं जुळलं? म्हणजे तुमचं लग्न कसं झालं? अरे बापरे, लग्न? नाही, तुझ्या तोंडून असे शब्द ऐकायची सवय नाही ना। तुझ्या तोंडून कसं ते राडा, लोचा आणि काय ते मॅटर, हा, हे असे शब्द ऐकायची सवय आहे ना। लग्न म्हणजे जरा, आई सांग ना मला। नाही नाही, काहीतरी काय। अरे अशी काय करते, सांग ना मला, प्लीज प्लीज, मला ऐकायचंय। म्हणजे काय झालं माहितीये का? तुला असते मला ऐकायचं, सांग ना प्लीज। भारी असेल ना स्टोरी, मला ऐकायची, प्लीज सांग ना। त्याची की नाही गंमतच आहे। म्हणजे ना, मला बघायला स्थळ येणार होतं, पण आम्ही छान तयारी करून बसलो होतो आणि तुझे पप्पा कामासाठी म्हणून आले आणि आम्ही बघण्याचा कार्यक्रम म्हणून आटपून घेतला आणि मुलगा पसंत आहे म्हणून आजोबांनी फोन करून त्यांना कळवलं आणि कळवल्यानंतर असं कळलं की जे स्थळ मला बघायला येणार होतं ते तुझे पप्पा नव्हतेच। तुझे पप्पा भलत्याच कामासाठी आले होते। मग कसं जमलं? मग काय, मला तुझे पप्पा पसंत पडले होते, मग मी माझ्या हट्टावर अडून बसले आणि तुझे आजोबा तर तुला माहितीच आहे, त्यांनी काहीतरी करून तुझ्या पप्पांचा पत्ता शोधून काढला आणि मग आमचं लग्न लावून दिलं। शपथ, काय कमाल स्टोरी यार तुमची। म्हणजे अशी खूप फिल्मी वाटते, आपल्या आजच्या फिल्मची असते ना, एकदम तशीच। झालं ग, पिक्चर आणि खऱ्या आयुष्यात ना खूप फरक असतो। आता बघ ना, आपण दोघे असं बोलत बसलोय, हे कुठे तुझ्या पिक्चर मध्ये असतं? मग काय झालं, आपण बोलूया की। तुला कुठे माझ्यासाठी वेळ असतो? तुला ते येऊन जाऊन तुझी ती पाना गँग, गॅरेज, गाड्या, ह्याची मदत कर, त्याची मदत कर, तुझ्या आईसाठी कुठे वेळ आहे तुझ्याकडे? तुला माहितीये, मी आणि माझी आई तासन तास गप्पा मारत बसायचो। ती छान असं तेल लावून ना डोक्याला मालिश करून द्यायची। आईचं आणि मुलीचं नातं किती वेगळं असतं ना, अगदी मैत्रिणीसारखं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।